कवी शंकर वैद्य यांची खूप सुरेख अशी कविता पुस्तक नावाची आहे. तर ती कविता घेऊन आज मी आपल्या भेटीला आलेली आहे. ते असं म्हणतात की पुस्तकं स्वप्नात येतात आणि विचारतात. पुस्तकं स्वप्नात येतात आणि विचारतात, तू आम्हाला ओळखलंस का? बोलता बोलता पुस्तकं वितळतात. बोलता बोलता पुस्तकं वितळतात आणि अथांग पाणी होऊन हेलावत विचारतात, तू आमच्यात कधी नालास का? पोहलास का? पुस्तकं मग घनदाट वृक्ष होतात आणि विचारतात, आमची फळं खाल्लीस का? छायेत कधी विसावलास का? पुस्तकं भुरू भुरू वाहणारा वारा होतात. पुस्तकं भुरू भुरू वाहणारा वारा होतात आणि विचारतात, श्वासाबरोबर आम्हाला कधी उरात साठवलंस का? पुस्तकं असंच काहीतरी विचारत राहतात एकामागून एक. प्रत्येक प्रश्नाला माझं काही उत्तर नसतं. मी गप्प बसतो त्यांच्याकडे नुसता पाहात. तेव्हा पुस्तकं सजावटीच्या कपाटात जाऊन बसतात नि म्हणतात, म्हणजे आमचं आयुष्य व्यर्थच ना. पुस्तकं मूक होतात, झुरत जातात, स्वतःला वाळवीच्या स्वाधीन करतात. शेवटी आत्महत्या करतात ती घरातल्या घरात, बंद कपाटाच्या कारागृहात. कवी शंकर वैद्य यांची पुस्तक नावाची कविता मी आपल्यापर्यंत पोहोचवली.